नमस्कार. आज ना आपण अगदी 10 मिनिटात तयार होणारे बटाटे वडे पाहणार आहोत. इथं आपल्याला कोणती भाजी करायची नाही ना, कोणतं सारण करायचं नाही. अगदी कमी वेळात आणि पटकन मुलांना आवडणारे हे बटाटवडे आहेत. आतून एकदम छान असे बटाट्याच्या वड्यासारखे वडे आहेत. बाहेरून पण सारण त्याला कव्हर आपोआपच येतं. असे वडे पाहूयात. तर त्यासाठी काय करायचं आहे, 2 शिजवलेले बटाटे घेतलेले आहेत आणि 2 बटाट्यासाठी 4 ब्रेडच्या स्लाईस घ्यायच्या आहेत. पुरे होतात एवढ्या 4 स्लाईस 2 बटाट्यासाठी. आणि सगळ्यात 4ही स्लाईस त्याची कडा न काढता मिक्सरला छान चुरा करून घ्यायचा आहे. जास्तही बारीक होऊ द्यायची नाही, म्हणजे भरट करायची आहे. तर इथं 2-4 मिरच्या घेतलेल्या आहेत. बारीक कांदा एक चिरून घ्यायचा आहे आपल्याला. कांदा जास्त मोठा ठेवायचा नाही, नाहीतर मग आतमधून थोडासा कचकच लागू शकतो. त्यामुळे बारीक कांदा चिरायचा आहे. कांदा चिरल्यानं मिरची पण बारीक चिरून घ्यायची आहे. इथं तुम्ही मिरची कुटून पण घेऊ शकता, पण अशी कोणाकोणाला असे तुकडेही आवडतात. मिरची माझी जास्त तिखट नाही आहे. जशी मिरची तिखट असेल, अगर कमी तिखट त्यानुसार मिरच्या घ्यायच्या आहेत, कारण मिरचीची चव वड्यामध्ये छान येते. आता आपल्याला कोथिंबीर पण त्याच्यामध्ये टाकायची आहे. कोथिंबीर पण बारीक चिरून घ्यायची आहे आणि जास्त होता होईल तितकं हे सगळं बारीक चिरून घ्यायचं आहे. आता 2 आपले उकडलेले चांगले उकडवून घ्यायचे आहेत बटाटे. त्याच्यामधले सगळे असे मोठे तुकडे बारीक झाले पाहिजेत. अशा पद्धतीने हाताने चुरून घ्यायचं, स्मॅश करायचं आणि ब्रेडचा आपण जे चुरा केला आहे तो त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. इथं पाण्याचा एकही थेंब वापरायचा नाही. थोडासा चाट मसाला, कांदा, कोथिंबीर, मिरची सगळं त्याच्यामध्ये मिक्स करायचं. मीठ टाकायचं आहे, धनेपूड, तिखट हे सगळं टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यापेक्षा जास्त मसाले टाकायचे नाहीत. त्याच्यामधला चाट मसाला छान चव देतो या वड्याला. आणि सगळंच मिक्स करून त्याचे आपल्याला गोळे वड्याचे तयार करून घ्यायचे आहेत. चांगलं मिक्स करायचं आहे. मोठे तुकडे राहता कामा नयेत. अशा पद्धतीने हे गोळे चांगले हाताने दाबून गोल गरगरीत गोळा तयार करून घ्यायचे आहेत. सगळे असे छान नाश्ता होतो, चविष्ट असा नाश्ता होतो. घाईगडबडीच्या वेळेस मुलांनी फर्माईश केली की वडे खायचे, तर हे पटकन होणारे वडे आहेत. हे तुम्ही पावाबरोबरही खाऊ शकता, पण असेच दह्याची चटणी, टोमॅटो सॉसबरोबर पण खूप छान लागतात. तेल चांगलं मीडियम गरम पाहिजे, मग त्याच्यामध्ये हे वडे सोडून द्यायचे. थट नसायला पाहिजे वडे, नाहीतर जास्त तेल पितात. त्यामुळं चांगलं तेल गरम करायचं आणि मग गॅसची फ्लेम थोडीशी कमी करून हे वडे छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. लगेचच हलवायचं नाही. थोडंसं लालसर कलर आला की त्याला हलवायचं आहे आणि छान असे वडे कुरकुरीत असे तळून घ्यायचे आहेत. मस्त असे बाहेरून कुरकुरीत होतात, आतून छान होतात. सगळं शिजलं जातं. अशा पद्धतीने हे तळून घ्यायचे आहेत आणि हे वडे टिकतात पण 1-2 दिवस, कारण याच्यामध्ये आपण पाणी काहीच वापर केलेला नाही. त्यामुळं टिकणारे वडे आहेत. सकाळी 15 ऑगस्टला जाताना मुलांना हा नाश्ता दिला ना, तर खूप मुलं खुश होतात. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.